पाऊस पडणार आहे, निसर्ग म्हणते थांब जरा, येणार म्हणजे एवढा येणार आहे की तुम्ही विचार सुद्धा करू शकणार नाहीये. पण प्रत्येक पिकामध्ये आपल्याला काही ना काही समस्या असतात. त्या समस्येवरती खूप चांगल्या प्रकारे आपला मार्ग काढायचा. काय काढायचा आहे? मार्ग काढायचा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, अशी कुठली समस्याच नाहीये की ज्याला मार्ग नाहीये, पण माणूस शोधत नाहीये, शोधतो ती एकच. कारण का अख्ख्या गावाला ऐकून उपयोग नाही. कारण का ज्याचं बायकोवरती प्रेम असतं, ज्याचं आईवरती प्रेम असतं, ज्याचं वडिलांवरती प्रेम असतं, ज्याचं आपल्या मुलांवरती प्रेम असतं, त्याचंच शेतीवरती काय असतं? प्रेम असतं. खरे खोटे नक्की. त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे खास शेतकरी बांधवांसाठी, बरोबर ना? कारण मी असे रोज कार्यक्रम घेतो. रोज कार्यक्रम घेताना मी ज्यावेळेस तुमच्याकडे माहिती देतो, म्हणजे कुणाकडे शेतकरी बांधवांकडे ज्यावेळेस माईक देतो त्यावेळेस लोक म्हणतात साहेब भूमी कंट्रोल झाली पाहिजे, जमिनीचा पीएच कंट्रोल झाला पाहिजे, ऊसाला फुटवा निघालं पाहिजे, रासायनिक खत न टाकता शेती पिकू शकते का? बरोबर ना? ऊसात 100 टन ॲव्हरेज निघालं पाहिजे, कपाशाला जास्त फुटवा निघाला पाहिजे. जगाचा पहिला उद्योजक कोण आहे? शेतकरी राजा. पाठीमाग कोण राहिले? शेतकरी राजा. आपल्याला मेन मुद्द्यावरती हात घालायचा आहे. मी इथं तुम्हाला शेतीची औषधं विकायला आलेलो नाहीये. काय म्हणतो मी? मला औषधं तुमच्यापर्यंत खपवायची नाहीये. मला एकच सांगायचंय की जो जगाचा पोशिंदा बळीराजा म्हणतो आपण, बरोबर ना? हा दिवसेंदिवस हारत चाललाय, थकत चाललाय, दमत चाललेला आहे. कुणी येतोय त्याला टिकली मारून जाते. ऊस पांढरा पडतो, त्याच्यावर काय विलास? ऊस पांढरा पडतो, पानं केवढा? ह्यांचं म्हणणं काय की ऊसावरती रोग पडतो, ऊस पांढरा पडतो, ह्याच्यावर काय तुमच्यावर उपाय आहे का? होतो जमिनीत चिपट्या उगवतो. चिपटे हे गवत असतं ते लवकर जात नाही, त्याच्यावर काय उपाय? त्याचं काय उत्तर आहे? ओके, सरांचं म्हणणं काय? चिकटा उगवतो, त्याचं काय उत्तर आहे ते त्यांच्याकडं? सध्या शेतकऱ्यांची सगळ्यात मोठी समस्या म्हणजे तेल नियंत्रण. काय नियंत्रण? तणाचं नियंत्रण. तणाचं नियंत्रण. सरांचं म्हणणं काय? तणाचं नियंत्रण. तुमचं बी तणाचं नियंत्रण. त्यांचा पांढरा ऊस पडतोय. अजून जास्त मला काय म्हणायचंय, आता तुम्ही इथं उभे इथं तुम्ही नाश्ता केला असेल ना? नाही अजिबात नाही. अजिबात नाही. आईची शपथ. आणि मग कशाची वर बोलतो तुम्ही? रात्री तर केला असेल ना? हा, रात्री केलाय. रात्री केला म्हणून आता बोलतो. हो, मग काय? मग आम्ही हे समजा शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या. या समस्याला शेतकरी राजा परिपूर्ण आहे, परंतु त्याला वेळेवर जर खायला नाही मिळालं तर तो काय करणार? वेळेवरती खायला नाही मिळलं तर काय करणार? त्याला काय करावं लागलं? थकणार का नाही घेऊ? त्याला काय करावं मग लागलं? तुम्ही सांगा, आज एका गोणीसाठी गावात नाही म्हणून तालुक्याला जातो, मग तालुक्याच्या बाहेर शेतकरी जाणार नाही ना? बरोबर आहे की. कारण तो कुठं बी जाईल, पण तो राजा होईल, पीक येईल तेव्हा कुठं बी जाईल. येस. मग आता गावात एक गोणी मिळाला, तो तालुक्याला गेला, तालुक्याला गोणी मिळाला, मग कशी एनर्जी यायची? कशी एनर्जी? बघा ह्यांचं म्हणणं काय? हे माईक धरा तुमचं, माईक धरा. ह्यांचं म्हणणं काय माहिती का? ह्यांचं असं म्हणणं आहे, वैयक्तिक, की रासायनिक खत टाकल्याशिवाय ऊस पिकू शकत नाही, किंवा रासायनिक खत टाकल्याशिवाय कुठलं पीक येऊ शकत नाही. असं कुठल्या पुस्तकात लिहिलंय का की रासायनिक खत न टाकता शेती पिकू शकत नाही? आता तुम्ही सांगतात पोटॅश टाका म्हणजे कांडी जा. मी नाही सांगत. हो, मी नाही सांगत. ऐका की, माझं म्हणणं काय? तुमच्या मिळावे झालेत का नाही? इतर वेगळा माझा का? ऐका, काढू नका ना. माझा मेळावा कसा सांगतो? त्यावेळेस भारत सरकारने लोकसंख्या वाढत चालल्यामुळं बीएबीएनं हायब्रिड आणलं. कसं आणलं? दुसरी गोष्ट, त्याला रासायनिक खतं सपोर्टला आणली. काय आणली? रासायनिक खतं सपोर्टला आणली, बरोबर ना? पण त्यावेळेस भारत सरकारने ज्या कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं ना खतं बनवायचं, ज्या शास्त्रांना सांगितलं होतं ना असं खत बनवायचं, आणि ज्यांना मी काय सांगितलं होतं ना त्यांच्या कानामध्ये हळूच सांगितलं होतं, हळूच, की रासायनिक खतं ही तुंडी लावायच्यात. कशा लावायच्यात? तुंडी. आणि सेंद्रिय खत, गाव खत, शेणखत, कोंबड खत ही पोट भरून द्यायचे. हे कधी सांगितलं होतं? 1960 साली. किती झाली? आता किती वर्ष गेली? आता 1960 2026, 65 वर्षापूर्वी भारत सरकारने शास्त्रज्ञांना, कंपन्यांना, विकणाऱ्यांना काय सांगितलं होतं? दादांनो, आपल्याला भारताची जमीन ही, भारत हा कृषी प्रधान देश आहे. कसला देश आहे? आपल्याला भारताची जमीन ही नापीक करायची नाही, म्हणून रासायनिक खत फक्त तोडून द्यायचे. कसं आहे? आता आपण काय केलंय रासायनिक खताच्या बाबतीत? नुसतं पोत्यावर पुत्ती असं कुठे लिहिलंय का त्या पोत्यावरती की माझं पोतं वापरा? फक्त तुमच्या डोक्यात काय झालं माहिती का? शेतकरी, जसं म्हणलं शेतकरी राजा, छत्रपती शिवाजी महाराजांतर राजा पदवी कोणाला मिळाली?
हा ती स्वतः न्यूनगंड तयार करतोय. काय आहे, मला तुम्हाला प्रश्न काय विचारायचा आहे की ही चूक तुमची नाही, चूक कुणाची आहे? चूक कुणाची आहे? तुमची नाही, चूक कुणाची आहे? ज्यांनी तुम्हाला सांगितलं की रासायनिक लय भारी लय भारी लय भारी आणि लय भारी. चला मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुमच्या घरामध्ये युरिया शिल्लक असेल का नसेल? हा, जर तुमच्या रानात गांडूळ शिल्लक असेल, तुमच्या रानात गांडूळ शिल्लक असेल तर ती गांडळाची पिल्लं घ्यायची आणि हातावर ठेवायची, तळ हातावरती. जर रानात शिल्लक नसतील, 99.99% रानात शिल्लक नसणारी मलाही माहिती तुम्हाला माहिती, गांडूळ प्रकल्पात आणायचं, 2-4 गांडळाची पिल्लं हातावर घ्यायची आणि त्याच्यावर 2 युरियाचं दाण काय तुम्ही टाकता का नाही रानामध्ये, ती कशाचा उरावीस काढायची? गांडूळाच्या उरावीस काढ. काय होतं? काय होतं? मरतू. मग गांडूळ कुणी मारला? बोला बोला, गांडूळ कुणी मारला? हा, आता कसं बोलला? आता कसं बोलला? कारण तुम्ही जी खताची पिशवी आणता ना, खताची पिशवी, त्याच्यावर स्पष्ट लिहिले केमिकल फर्टिलायझर. केमिकल म्हणजे काय? हे जर माणसाने पिलं, मुख्य जनावर जर पिलं तर काय होणार आहे? मरणारच आहे, मरणारच आहे. लक्षात आलं का? लिहिलंय पण आपण वाचत नाही. चुलत्याने टाकल्या 2 पिशव्या, पुतण्या 4 पिशव्या, पुतण्याने 4 टाकल्या की बांधकरी 10 पिशव्या, असं करत करत पूर्वी 2-4 पिशव्यात निघायचं. आता एकराला उसाला 40-45 पिशव्या टाकल्याशिवाय शेती होत नाही. आणि आपण म्हणतो शेतीत राम राहिलेला नाहीये, शेतीत राम आहे. एक समजून घ्या, ज्या वेळेस कधी देवाने पृथ्वी निर्माण केली ना, ज्या वेळेस कधी माहित नाही, बरोबर ना, त्यावेळेस ऑलरेडी देवाने ह्या जमिनीमध्ये, या काळ्यामध्ये झिंक, फेरस, मॅग्नेशियम, कॅल्शियम, बोरॉन, नत्र, स्फोरक, पाला सगळं ठेवलंय. कुठे ठेवलंय? खजाना कुठे ठेवलाय? मातीत ठेवलाय. मातीत ती फक्त तुमच्या पिकापर्यंत पोहोचला पाहिजे. तुम्हाला पर्सनल वैयक्तिक खत द्यायची गरज नाही. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? काय करावं लागेल? रासायनिक थोडं काय करावं लागेल? थोडं लगी नाही, थोडं काय करावं लागेल? कमी करावं लागेल. आणि त्याच्याच ठिकाणी आपल्याला गावखत, लेंडीखत, कोंबड खत किंवा सेंद्रिय खत, जैविक खत वापरावी लागतील. बरोबर, वापरावी लागतील. आजपर्यंत तुमचा जो शेतकरी मला झाला त्यात काय सांगितलं? आमचं खत वापरा. मी आमचं वापरा मारणारच आहे. पण मी एक सांगू शकतो तुम्हाला, गॅरंटी वॉरंटी, की रासायनिक खत न टाकता सुद्धा उसाचा 100% ॲव्हरेज निघू शकतो. ही पहिली मानसिकता तुम्हाला काय करावं लागेल? बनवावी लागेल. आता तुमची मानसिकता काय झाली माहिती का? तुमच्या डोक्याला ठरवा काय, की 25 वर्षापूर्वी, 30 वर्षापूर्वी, 40 वर्षापूर्वी कुठलाही शेतकरी हा साध्या गोमूत्रावरती, कशावरती? साध्या गोमूत्रावरती वांग्याची अळी कंट्रोल करायचा. कशा कंट्रोल करायचा? वांग्याची अळी कंट्रोल करायचा. आता वांग्याची अळी कंट्रोल करायचं आपण काय मारतोय सांगायची गरज नाही. पण ती वांग्या औषध मारलं का नाही मारलं? कशावर? तरकारी मारलं. ती तरकारी कधी खातो आपण? अहो सर, आदल्या दिवशी 2 दिवसापूर्वी केमिकल मारलंय त्याच्यावरती, ते आपण खाल्ल्यानंतर काय झालं सांगा की. माझ्याकडे रागात बन नका. काय झालं सांगा? ते आपल्या माणसाच्या पोटात गेलं. मग पूर्वी 31 वर्षापूर्वी, 25 वर्षापूर्वी, 20 वर्षापूर्वी बीपीचा आजार होता का? शुगर होती की कुठंतरी, कवचित कुठंतरी. आता असं कुठलं घर नाही ज्या घरात बीपीचा पेशंट नाही. असं कुठलं घर नाही ज्या घरामध्ये शुगरचा पेशंट नाही. असं कुठलं घर नाही ज्या घरात मूळव्याधाचा पेशंट नाही. असं कुठलं घर नाही की ज्यात हाडं दुखत. हा कशाचा परिणाम? सगळ्यांना माहितीये. आपण रासायनिक टाकली कुठं? रानामध्ये. कुठं टाकली? रानामध्ये. ती उतरली कुठं? बोरच्या पाण्यात आणि विहिरीच्या पाण्यात. खरे खोटे? पितोय कोण पाणी? आपण. आणि नावं कुणाला? फक्त तुमच्या डोक्यात काय, ही वापरल्याशिवाय शेती पिकू शकत नाही, ती वापरल्याशिवाय शेती पिकू शकत नाही. अहो साधं तुम्ही सिंपल लॉजिक आहे, जुनं भाग. मला सांगा, भारतामध्ये आयुर्वेदाचा जन्म किती साली झालाय? 5000 वर्षापूर्वी. किती वर्षापूर्वी? 5000 वर्षापूर्वी. खरे खोटे? नक्की. आणि जगामध्ये जन्म कसा झालाय? केमिकलचा. आणि भारतामध्ये कसा झालाय? 5000 वर्षापूर्वी. झाला का नाही झाला? शेतकरी गोता त्याला, आणि तीच पोतं उशाला घेतोय आणि दुपारचं लिंबाच्या झाडाखाली गप झोपतोय निहारी करून. बरोबर ना? आणि नाव कोणाला ठेवतंय? ती मोबाईल बघून नाव कोणाला ठेवतंय? असं कोण म्हणतंय? जी मोकार रसायन टाकतंय, जमीन खराब करतंय, पैसे देऊन गांडूळ मारतंय, पैसे देऊन जमीन नापीक करतंय, पैसे देऊन जमिनीचा पटांग केलं जाते. नाव कोणाला ठेवतंय? गव्हर्नमेंटला.
गव्हर्नमेंट तुम्हाला सांगितलं का हे वापरा ते वापरा, हे तुमचं लॉजिक आहे, तुमची मनस्थिती की हे वापरावं लागत ते वापरावं लागत ते आता बघा मी कुणाच्या विरुद्ध बोलतोय? केमिकलच्या बोलतोय की केमिकल टाकायची गरज नाही. केमिकल, रासायनिक खत, रासायनिक कीटकनाशक, रासायनिक बुरशीनाशक याच्या विरोधात बोलतो. बरं याच्या विरोधात बोललो तर ह्या कंपन्या कोणाच्या आहेत सांगा की? ऊसामध्ये 1 महिना तुमच्या डाळिंबात जे काय तुमचं पीक आहे त्या पिकामध्ये आम्ही काय दाखवणार? दूध का दूध, पाणी का पाणी, दूध का दूध, पाणी का पाणी. फक्त आमच्या तुम्हाला किती दिवस विश्वास ठेवावा लागेल? एक महिना. मी म्हणलं का आयुष्यभर ठेवा. जसं तुम्ही खतावरती 65 वर्षाला विश्वास ठेवला, ठेवला का नाही ठेवलाय? ठेवलाय का नाही ठेवला? तसं आमच्या किती तुम्ही 1 महिना विश्वास ठेवा. इथं ऑफिस कुठे आहे? इथं ऑफिस आहे कंपनीचं. मी काय म्हणतोय, इथं ऑफिस कोणाचं आहे? कंपनीचं आहे. माणूस कुठला आहे? मी कुठला आहे? मी फसवल तुम्हाला, गावाला फसवू शकतो. तुमचं म्हणणं काय माहितीये का? ऑफिस बंद कर. काय ऑफिस बंद करायची गरज आहे? त्याचं मी अधिकृत लायसन काढले. काय माझं त्याचं अधिकृत लायसन आहे? किती वर्षाचं लायसन आहे? लाईफ टाइम लायसन. मी बंद करणार आहे? बंद करणं कशाला म्हणतात? काहीच लावायचं, गपची पिकायचं, निघून जायचं. लक्ष तुमच्या. मग मला तुमच्या गावात शेतकरी मिळाल्याची काय गरज होती? मला मोकळा तिथं 100, 200, 300 मिली ताटवावं. जसं हे म्हणले नाश्ता केला का? रात्री दिवसभर 10ला माझा शेतकरी मेळा चालू झाला. सकाळी दुपारी सलग 3 शेतकरी नेवासा चालू होते. किती घेतले? 3. रात्री 11:30ला कार्यक्रम संपला, 12:30ला झोपलो, 7ला स्टार्टर मारून चालू आहे. काय म्हणतोय मी? सांगण्याचं तात्पर्य काय मला म्हणायचंय का? नाही. आणि जिथं नाही फायदा तिथं मात्र लाईन लावलं. खरे खोटे, खरे खोटे. सर तुमचं नाव काय? नाव सांगा तुमचं. सुचित पाटेकर सर. सुचित पाटेकर सर काय म्हणले माहिती का आल्याला? साहेब मी तुम्हाला लय वर झालं, मी ह्याच्यावर बघतोय. कशावरती? युट्यूब वरती बघतोय, टीव्ही वरती बघतोय, ह्याच्यावरती बघतोय. आज मी तुम्हाला प्रत्यक्षात पाहिलेलं आहे, प्रत्यक्षात पाहिलेलं आहे. ते म्हणजे साहेब आजपर्यंत तुम्ही लय शेतकरी घेतले, असं भरपूर काम केलेलं आहे. त्यांना मी एकच सांगतो साहेब, मी काम करतो, मला कानफाटा नाव पाडून घ्यायचं नाही. कशासाठी? उत्पादन वाढण्यासाठी, उत्पादन वाढण्यासाठी. बरोबर आहे. आजपर्यंत तुम्ही असं बघितलंय का? असं बघितलंय का की खत प्यायचं, ती खत प्यायचं आणि मग सोडायचं आणि रिझल्ट नाही आला तर पैसे परत देणार? आजपर्यंत ऐकलं का? बोला की नक्की ऐकलं का? खत काय दाखवणार? पिऊन दाखवणार. काय दाखवणार? पिऊन दाखवणार. ते सोडायचं राहणार किंवा फवारायचं आणि त्याने नाही फरक पडला तर कंपनीकडे पैसे परत घेऊन जायचं. आजपर्यंत कधी ऐकलं का? ऐकलं का? खरं सांगा की राव, नक्की ऐकलेलं नाही? मग ऐकलंय की गांडूळ मिळाला, जीवाणू मिळाला, ऊस 100 टनावरनं 50 टनावरती आलेला आहे आणि 40-50 हजार रासायनिक खतांचा खर्च झालेला आहे. खरे खोटे, खरे खोटे. मला तुम्हाला सांगायचं ब्रेकच आहे. हे आपलं ऊसासाठी प्रोडक्ट आहे. कशासाठी प्रोडक्ट आहे? कशासाठी? ऊसासाठी. आता कशासाठी? ऊसातलं कांडीतलं अंतर आणि पेऱ्याची जाडी वाढण्यासाठी. ऊसातलं अंतर आणि पेऱ्याची जाडी वाढण्यासाठी. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, ऊसामध्ये महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शासनाची कुठली संस्था काम करते? ऊसामध्ये VSI, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी हडपसर. बरोबर. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, त्यांच्या शास्त्रज्ञांच्या नियमाप्रमाणे, त्यांच्या रासायनिक खतांच्या डोसाच्या मात्रतेप्रमाणे महिन्याला ऊसाला नवीन कांड्या, महिन्याला ऊसाला नवीन कांड्या किती निघतात? 3 ते 4. 3 ते 4. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यांच्या नियमाप्रमाणे महिन्याला 2 कांडी, 2.25 कांडी, 2.5 कांडी, डोक्यावरून पालिका 3 कांड्या निघू शकतात. हा त्यांचा लेखी अहवाल आहे. कुठं? वेबसाईटवरती. कुठे आहे? हा माझा नाही, मी माझ्या मनात सांगणार. माझ्या मनात सांगले तुम्ही काय म्हणणार? सगळ्यात महत्वाचं, आपण शेतकरी राजा. कोण आहे? शेतकरी राजा आपल्या घरी आलेल्या व्यक्तीचा काय करतो? सन्मान करतो. त्याला खाली हात लावत नाही. खाली हात म्हणजे काय? वानवळल्याशिवाय. वानवळ म्हणजे काय? तुमच्याकडे गवार असेल, भेंडी असेल, कांदा असेल, लसूण असेल, ती दिल्याशिवाय पाहुण्या रवळाला काय करणं जाऊन देत नाही. तसं मी तुमचा कोण आहे? पाहुणा समजा, मित्र समजा, पोरगा समजा, बंधू समजा, काहीतरी समजा. फक्त मला एकच सांगायचं की मी तुम्हाला घोडा लावणार नाही. ज्यांनी लावला ते सांगण्यासाठी तर आलेलो आहे. लक्षात आलं? हे कुठलं प्रोडक्ट आहे? ऊस स्पेशल. याचं काम काय? हे ऊस स्पेशल सोडताना मला थोडी विनंती करायची आहे. मिळतं कुठं? इथंच मिळतं. लय लांब जायची गरज नाहीये. आणि पहिली गोष्ट, ह्याचं पोत्यासारखं शॉर्टेज येत
नाहीये का? ह्यात मी केमिकल भरलेलं नाहीये. मी ह्यात काय भरलंय? जैविक भरले, सेंद्रिय भरले, जैविक भरले, सेंद्रिय भरले. आता हे मी असं म्हणलं तर तुमचा माझ्या विश्वास बसणार आहे का? बसणार आहे का? तुम्ही काय म्हणणार? ही ह्याचं फक्त खपवायला आले. काय म्हणणार? ही ह्याचं काय आले? खपवायला आले. मला तुम्हाला विनंती करायची, आता जर तुमचा 3 कांड्यावरती, 4 कांड्यावरती, 5 कांड्यावरती, 6 कांड्यावरती, 8 कांड्यावरती, 9 कांड्याचा ऊस आहे का इथं कोणाचा? हातवरती करा. ओके. सगळ्याचा ऊस आहे. ओके. जे आता कांडीतलं अंतर ना, कांडीतलं अंतर वाड्याच्या खाली, ती किती इंचाची कांडी? 4 इंचाची? 4 ते 5 इंचाची? नाही, जरा जास्त सांगा की ना. 4 ते 5? 4 ते 5 इंच आपली कांडी कशाची? ऊसाची. आता बघता जे वरचं वाडे करा, वाड, त्या वाड्याच्या खाली चिकट टेप लावायचा. काय लावायचा? चिकट टेप. त्या चिकट टेप लावताना केसभर अंतर ठेवायचं त्या चिकट टेप मध्ये. एकावरती उराव चढवायची नाही, केसभर अंतर ठेवायचं. आणि त्या चिकट टेपचा जीपीएस कॅमेरामध्ये फोटो काढायचा. कसं काढायचा? जीपीएस कॅमेरामध्ये काय काढायचा? फोटो काढायचा. आणि ही कॅन प्रति एकरी एका एकराला पाठ पाण्यात सोडून द्यायचं. कसं द्यायचं? पाठ पाण्यात. कसं सोडायचं? 200 लिटरचा बॅलर भरायचा, त्यात पाणी भरायचं, त्यात हे कॅन काय करायचं? वतायचं. कॅन काय करायचं? वतायचं. खाली तुटी लावायची. कुठं? खाली बुडाला. कशाच्या? आणि टिप्पी आपल्या दंडामध्ये सोडून द्यायचं. एका एकराला कॅन सोडायचं. किती सोडायचे? एका एकराला. याची किंमत आहे 1860 रुपये. किती किंमत आहे? 1860 रुपये. एका एकराचा खर्च स्वस्त का महाग आहे? खरं बोला बरं का. एक गुन्हे आताशी तुम्ही मोदी व्हायला लागलाय नक्की. आता बघा, जसं सरांच्या म्हणण्याप्रमाणे सरांनी काय सांगितलं की वसंत इन्स्टिट्यूट काय म्हणते 3 ते 4 कांड्या आजपर्यंत वाढल्यात का? वाढल्यात का? तुमचा रेशिओ काय वाढण्याचा? 2 कांडी, 2.5 कांडी, 3 कांडी. लय जर शेणखत टाकला असेल तर तर थोडीफार वाढली जाते. येळवरती पाणी दिलं असेल तर अजून वाढली जाते. बरोबर ना? सगळं चिकट टेप लावल्याच्या नंतर हे जे प्रोडक्ट आहे ना, हे सोडायचं. चिकट टेप कशासाठी लावायचं? दूध का दूध, पाणी का पाणी. नाही तर परत मला चिकट टेपचा ह्याचा काय संबंध आहे? बरोबर ना? शेतकरी हुशार आहे. काय? शेतकरी हुशार आहे म्हणून महाग आहे. खरे खोटे? शेतकरी हुशार आहे म्हणून महाग आहे. हा माझा सवाल आहे. आता हे कॅन सोडल्याच्या नंतर तुमच्या ऊसाला कमीत कमी 3 कांड्या सुटणार. म्हणजे सुटणार कमीत कमी किती? 3 कांड्यांची गॅरंटी. किती कांड्यांची गॅरंटी? जर 3 कांड्या महिन्यात ह्या 5 लिटरने जर नाही वाढल्या, किती कांड्या? किती कांड्या? 3, 5 नाही. 5 कोण म्हणलं? इथं ब्रह्मदेव आला तरी उगवणार. पण माझ्याकडे तुमचं क्षेत्र जर 2 वर्षाकडे जर माझ्याकडे दिलं तर मी 6 कांड्या महिन्याला काढू शकतो. कारण मला पहिले तुमच्या जमिनीवर काम करावं लागेल आणि त्या जमिनीच्या आधी मला तुमच्या मेंदूवर काम करावं लागेल. ह्यात माझं वर्ष वाया जाणार आहे. असं तसं होत नाही. लक्षात झालं? आता हे औषध सोडलं की कमी कमी किती काढण्याची गॅरंटी? 3. वाढणार 4, वाढणार 5, वाढणार 6. पण कमी कमी किती काढण्याची गॅरंटी? 3 कांड्या जर नाही वाढल्या, 3 कांड्या जर ऊसाच्या नाही वाढल्या तर पैसे परत. पहिला प्रश्न काय आला आपल्याला? 3 कांड्या वाढतील पण लांबी वाढली पाहिजे. ओके, चला मी तुम्हाला काय लावा लावली? चिकट टेप. कशासाठी? थांबा की अजून आपले 1 तास टाइम कार्यक्रम संपायला. थांबा. लक्षात का? सरांचं म्हणणं काय? कांडीतलं अंतर वाढलं. आता मला अजून एक प्रश्न विचारायचा. चिकट टेप लावताना टेप घ्यायचा. टेप रानातला आपल्या टेलरकडला टेप किंवा आपला बांधकामाचा टेप. त्याने पहिली कांडी खालची मोजायची किती इंचाची भरती. त्याचा काय काढायचा? फुटू. समजा मी म्हणतो 5 इंचाची कांडी भरत. समजा मी म्हणतो 5 इंचाची भरत असेल. ही सोडली की तुमची 7 इंचाची वरची कांडी निघणार. किती इंचाची? किती इंच वाढलं? 2 इंच वाढलं. लक्षात? पहिले 2 इंच वाढलं. आणि जिथं 3 कांड्या निघतात ह्याचा रिझल्ट सांगतो. आपल्याच आसपास परिसरामध्ये महिन्याला 4, 4.5, 5, 5.5 कांड्या वाढलेल्या आहेत. पण गॅरंटी किती? किती कांड्याची गॅरंटी? 3 कांड्याची गॅरंटी. रिझल्ट झालं तर पैसे परत. काय लावलाय? चिकट टेप. आणि कुठल्या कॅमेऱ्यामध्ये फोटो काढलाय? जीपीएस कॅमेऱ्यामध्ये काय असतं? लोकेशन, तारीख, वेळ सगळं असतं. लक्षात आलं का? किती वाढणार? 4-5 वाढणार. कारण शब्दात तुम्ही पकडणार ना. मला माहिती आहे. लय खतरनाक शेतकरी. बरोबर ना? असे कार्यक्रम 18 वर्षाला रेग्युलर घेण्याचा प्रयत्न करतोय. मागच्याच आठवड्यामध्ये मी कारखान्यावरती कार्यक्रम घेतला होता. म्हणजे कारखाना कुठला? 12 महिन्याचा ऊस आणि त्याला हात वर केला तर 3 कांड्या वाढून. मी काय म्हणतो, तुमचा ऊस किती महिने तुटतो मला सांगा. लागण केल्यापासून किती महिने तुटतो? मी हिशोबाला 14 पकडतो. 18 बी नको आणि 12 बी नको. किती पकडतो मी? हिशोबाला किती पकडू? मान्य आहे का तुम्हाला?
14 महिने. त्या 14 महिन्यात आपण 4 महिने कशात गेलं? बांधणी करायला. कशात गेलं? बांधणी करायला. 4 महिने कशात गेलं? हा, मग 14 ते 4 महिने वजा केलं, राहिले किती? 10 महिने. 10तला शेवटचा महिना सोडून द्या, त्यात पाणी बंद करावं लागतं, कारण ट्रॅक्टर फिरला पाहिजे. रानात ट्रॅक्टर गेला आणि आता JCB आणावं लागतं, त्याचं परत पासर वाढवून द्यावे लागतात. हा, 9 महिने. दर महिन्याला किती कॅन सोडायचं? एक कॅन. समजा तुमच्या नियमाप्रमाणे महिन्याला 3 गाड्या वाटतात, असं तरी तो जरा पॉझिटिव्ह विचार करू ना. ह्याने जर 5 वाढल्या तर किती गाड्या वाढल्या महिन्याला? 2 गाड्या वाढल्या. असं किती महिने खत सोडले? 9 महिने. म्हणजे किती गाड्या वाढल्या? 9 दुने 18. आता 18 गाड्या केवढा ऊस आला? 9 महिन्याचे पैसे किती झाले? ते सांगतो की, तेच सांगतो. मी कुठे जाणार आहे का? मी दिवसभर येते, दिवसभर भीते. 1860 गुणिले 9 महिने करा की. लक्षात आला? किती झाला? हिशोबाला 20 पकडा, हिशोबाला जरा 20 पकडा ना. डळतं माप घ्या. काय घ्या? 20 कधीपासून कधीपर्यंत? नाही, बांधणीपासून म्हणले. चालूपासून खोटं बोलायचं. खोटं बोलले की महाग कोण आहे माहिती का? माझ्या महाग कोण आहे? लक्षात आलं? ठरलं? ती त्याचा काटा समजून घ्या राव. निसर्गाच्या कोणाचं काही चालत नाही, त्यामुळे कुणाला फसवण्यात वेळ वाया घालू नका. खर्च किती झाला? 20,000 रुपये. आता हे झालं 9 काड्या. ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे यांची काडी 5 इंचाची. आपली किती इंचाची काडी झाली? 7 इंचाची. म्हणजे 9 गुणिले 2, सॉरी 18 गुणिले 2, 36 इंच वाढला. 36 इंच. 36 इंच म्हणजे केवढा झाला? 12 12, 12 2 24, 12 3 36, 3 फूट. आता 3 फुटाचं ऊस किती ग्रॅम भरू शकतो? मी किलो आहे म्हणलं, ग्रॅम म्हणले. ग्रॅम नाही. 3 फुटाचा ऊस लय नाही, 100 ग्रॅम, 150 ग्रॅम, 200 ग्रॅम. लय पकडायचं नाही. मी म्हणतो 150 पकडा. 150 गुणले असे तुमच्या रानात किती ऊस आहेत? 40,000. किती ऊस आहेत? 40,000 गुणले 150 किती झालं? 15 चौक 60. किती टन वाढला? 6 टन. कशामध्ये वाढला? फक्त कांड्याचं अंतर वाढल्यामुळं. आणि 18 कांड्या वाढल्या एका ऊसाला. एक्स्ट्रा 18 कांड्या वाढल्या. एक्स्ट्रा 18 एका कांड्या ऊसाला. तर आपल्याला किती ऊस आहेत? 40,000. 40,000 गुणिले 18 करा तुमच्या हिशोबाने. तिथं तुमचा किती टन वाढला? जवळजवळ 17 ते 18 टन ॲव्हरेज वाढला. मी म्हणतो 10 टन पकडा. लय नको पकडायला. ती 10 टन आणि 6 टन. तुमचा प्रयोग आहे ना, एका शेतकऱ्याच्या इथं तुमचा प्रयोग प्रत्यक्ष तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही खर्च करू आणि तुम्ही ते उत्पन्न काढून द्यायचं आम्हाला. मी काय म्हणले? तुमची शेती कसं त्यात काय दिसणार तुम्हाला? 2 कांड्या वाढलेल्या दिसतात. मग 2 कांड्या वाढलेल्या काय वाढला? रिझल्ट आला का ना आला? मी तुम्हाला म्हणले का माझ्याकडे 9 महिने थांबा? किती महिना? 1 महिन्यात तुम्हाला मी काय दाखवणार? हा चैत्र, हा सूर्य, दूध का दूध, पाणी का पाणी. किती महिना? हा, बरं तिथं सोडायला आमचा माणूस येणार आहे, औषध ती दाखवणार कसं सोडायचं, काय करायचं, नंतर सोडायचं. कारण का तुम्ही जर सोडलं पाण्यातलं ड्रीप असेल अत्युत्तम, नसेल तर काय पाण्यात सोडावं लागेल. परत नाही म्हणायचं आमच्याकडे माणूस नाही सोडायला, ती बी सोय करून द्या. ती सोय करून देऊ शकत नाहीये. लक्षात आलं? एका महिन्यात तुम्हाला काय दिसणार? रिझल्ट. काय दिसणार? रिझल्ट. लक्षात? मी तुम्हाला म्हणले का तुमची शेती बॅगला 12 महिने द्या, 1 महिना एका महिन्यात तुम्हाला दिसणार. सेम तुमची कपाशी द्या. आता काय झालंय? पाऊस आता काही वेगळं पाणी नाही. आता फक्त काय चालू आहे? वरच्या पाण्यावरच काय पाऊस पडतो आता थोडा त्याच्यावर. आज तुम्ही म्हणता पाणी म्हणजे कदाचित पाणी सोडावं, पाणीच नाही. ड्रिंचिंग करू शकता? हॅलो, ड्रिप मधून टाकू सोडू शकतो. कशामध्ये? माझं म्हणणं काय का, मी तुम्हाला ग्रामीण भाषेत काय बोलतो माहिती का? ग्रामीण भाषेत मी जर स्टँडर्ड भाषा बोली तिथे कोणी थांबणार नाही. असं स्प्रिंकलरने मारावं लागेल. ड्रोन कसलं पीक आहे? जर पाणी असेल तर पाणी असेल तर ते. आमचं टार्गेट काय? लागण केल्यापासून 75 दिवसामध्ये. किती दिवसामध्ये? 75 दिवसामध्ये. म्हणजे किती महिन्यामध्ये? 2.5-3 नाही. हिशोब चुकवायचा नाही, ह्याच्यामध्ये शेतकरी महाग आहे. 75 दिवस म्हणजे किती? 2.5 महिन्यामध्ये त्या ऊसाला कमीत कमी, मी जास्तीत जास्त म्हणत नाही, कमीत कमी 8 फुटवं आलंच पाहिजे. काय म्हणले मी? कमीत कमी 8 फुटवं आलंच. मग त्याच्या पुढे 8 येऊ द्या, 10 येऊ द्या, 12 येऊ द्या, 15 येऊ द्या, 20 येऊ द्या, जी काय असेल ती येऊ द्या. तुम्ही टेन्शन घेऊ नका. पण टार्गेट किती महिन्यामध्ये? 2.5 महिन्यामध्ये. एक समजून घ्या मित्रांनो, तुम्ही शेती करता, मी शेती करतो. काही शेतकऱ्यांचा ऊस उगवायला 1.5 महिना लागतो.
बरोबर ना? बरोबर. माझं टार्गेट काय किती महिन्यामध्ये? जर आपल्याला 100 टनाकडे जायचं असेल तर आपल्याला 2.5 महिन्यामध्ये कमीत कमी 8 फुटव्याच्या पुढे फुटवं काढावं लागतील. मग ते 8 फुटवं काढायला आपण काय काय करतो? युरिया जी काय तुम्ही टाकता ना, जी काय असते त्यासाठी माझ्याकडे खतरनाक प्रोडक्ट आहे, टेन्शन घेऊ नका. ह्याची फक्त पंपाने आळवणी करायची. पंपाने नाही जमलं ड्रिप मध्ये सोडा, ड्रिप मध्ये नाही सोडलं पाट पाण्यात सोडा. पण कुठं पोहोचलं पाहिजे? मुळापाशी पोहोचलं पाहिजे. मुळापाशी पोहोचलं पाहिजे. याचे फक्त 2 डोस करायचे. किती करायचे? एका डोसचा खर्च आहे 1180 रुपये. किती? 1180 रुपये एका डोसचा. अशी किती डोस करायचे आपल्याला? ही तुम्हाला जे टार्गेट आहे ना, कांडी दाबल्यापासून किंवा रोप लागण केल्यापासून 2.5 महिन्यामध्ये जे बेसिक टार्गेट आहे किती फुटव्याचं? कमीत कमी 8. कमीत कमी 8. तिथून पुढे जास्त काढणार म्हणजे ती आपलं टार्गेट पूर्ण करायचं. ते टार्गेट जर पूर्ण केलं तर तुमचा 60 टन जात असेल तर 80 जाणार आहे. 80 जात असेल तर 100 जाणार आहे. आणि 100 जात असेल तर काहीच रासायनिक काहीच टाकायचं नाही. फक्त आमच्या माणसाची ठेवा. काही सगळं आमचं आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही टेन्शन घेऊ नका. फक्त तुम्ही आमच्या माणसाला कुठं बोलवा? प्लॉटवर बोला. जोपर्यंत आता बघा आता काय चाललंय माहिती का? माझ्या भाषेत, गावरान भाषेत, म्हैस पाण्यात आणि सौदा करून जमल का? म्हणजे काय? ऊस अजून लावायचा आहे, काही ठिकाणी लावायचा आहे, तर तुम्ही काय म्हणताय? हे कधी सोडायचं, कसं सोडायचं? त्यासाठी आमचा माणूस रेडी आहे. इकडे राहुल सर इकडे. त्यासाठी आमची माणसं रेडी आहे सगळी. हे टी शर्ट घातलं ना, टी शर्ट, हे आमची माणसं काय रेडी. बोलतच राहिले आणि प्रश्न विचारलं तुमच्या बोलायच्या तुम्ही 17-18 वर्ष हे काम करता. सगळं गुन्हे भागिले सगळं वाटतं पटकन उत्तर द्या चुकणार हा जर रिस्पॉन्स नाही मिळाला तर तुमचं बोलायला अर्थ नाही. बहुतेक शेतकरी बोलणार सर उशीर आले. उशीर तुम्ही लवकर आला. नाही मी माईक दिलता. आता सर लोक बोलले त्यांच्याकडे द्या. तुम्हीच बोला. आम्ही बोलायचं म्हणणं हा, नाही. बरोबर. विषय असा आहे शेतकऱ्याचं थोडंफार 19-20 होणार आहे. किती कर बरं का? शेतकऱ्याचं 19-20 होणार आहे. शेतकऱ्याचा तुम्हाला प्रश्न विचारताना चुकणार आहे. त्याला धरून आपल्याला म्हणजे ते पकडून पुढे जायचं, त्याला डॉमिनेट करायचं. मग प्रश्नच नाही विचारणार तुम्हाला कोण. मी डॉमेट काय केलं? 2-3 वेळा झालं ना. तू सांगा ना मला. मी प्रश्न उत्तर डॉमेट म्हणजे काय केलं मला सांगा ना. 10% लोकांचा 5% लोकांचा ऊस फक्त आता मेमरी पाटपाण्याच्या भागात लागलाय. ओके. तर आता 5 महिन्याच्या 6 महिन्याच्या ऊसाला इथून पुढे काय ट्रीटमेंट करायची हे सांगा. ओके. मग आज काय सांगितलं मी? ऊसाची बांधणी केल्यापासून ते कधीपर्यंत? चुकतं कुठं? टायमिंगला होत नाही. टायमिंगला होत नाही. निसर्गाला मी नाही काय करू शकत. निसर्गाचा माझ्या हातात आहे का सर? नाही निसर्गाचं असं आहे. मागच्या वर्षी 14 मेला भरपूर पाऊस आला होता. आज 6 जुलै आहे. पाऊस झिमझिमी. मी काय म्हणतो सर, निसर्गाने हात घालू शकत नाही. गेल्या वर्षी ह्या दिवसात माझं म्हणणं काय सांगतो ऐका. स्पष्ट बोलू का? स्पष्ट बोलू. काहीच अडचण नाही. काहीच अडचण नाही. बिंदास 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 बिंदास. मी काय म्हणतो माझं ऐका ना. तुम्ही माझं ऐकलं काय? लक्ष द्या लक्ष द्या. थोडं मिनिट 2 मिनिट लक्ष द्या. माझं म्हणणं काय? तुम्ही ऐकलं काय आणि नाही ऐकलं काय? माझा काय तोटा आहे? काय तोटा आहे का? काय तोटा आहे का? माझ्या बापाचं बी काय जाणार, आईचं बी काय जाणार नाही. आलं लक्षात तुमच्या? राहिला प्रश्न मी तुम्हाला काय सांगतोय, तुमचं पीक माझ्याकडे किती दिवस द्या. मी काय म्हणले तुम्हाला? एका महिन्यात दूध का दुधावर पाणी का? पाणी करून दाखवा. मी तुम्हाला 300 दिवस म्हणलेलं नाही. मग तुमची कपाशी असेल 30 दिवस द्या, डाळिंब असेल 30 दिवस द्या, ऊस असेल 30 दिवस. बरं ऊसाला मी काय चॅलेंज केलंय? किती काढण्याची गॅरंटी? वाढणार किती? 4 नाही 3.5, 4, 4.25, 5 काय वाढायची वाढणार. पण गॅरंटी किती? 3 काढण्याची. बरं सरी फोडा. मला तुम्हाला दाखवायचंय आजपर्यंत कुठल्या कंपनीने काय आहे त्यात काय औषध असं बुडवायचं. कुठं गेलं? पोटात गेलं. आता पोटात गेल्यापासून किती मिनिटात माणूस मारायला पाहिजे?
दिवसात मारायला पाहिजे. मी तुम्हाला काय सांगतो माहिती का, ह्याचे मी भरले ना, ह्यात म्हणजे मी कंपनीने भरले, ह्यात काय भरले माहिती का, गुळाचं पाणी. कशाचं पाणी भरले? आता परत मला मी गुळ आणून सोडतो, बिंदास सोडा. पण मी ह्यात काय भरले? गुळाचं पाणी किंवा काळं पाणी, गुळाचं पाणी किंवा काळं पाणी. हा, पण ही तुमचं 3 कांड्या, 3.25 कांड्या, 3.5 कांड्या, 4.25 कांड्या, 4 कांड्या, 4.25 कांड्या, 5.5 कांड्या, 5 कांड्या काढणार म्हणजे काढणार प्रति एकरी नाही, प्रति महा. आणि एक सांगतो मित्र, लक्षात घ्या, तुमच्या एका एकरात असतात कमीत कमी 40,000 ऊस. 40 असतात, काही ठिकाणी 45 असतात, काही ठिकाणी 50 असतात, काही ठिकाणी 55 असतात, काही ठिकाणी 60,000 ऊस असतात, बरोबर ना. हे वन टाइम 40 ते 60,000 ऊसांच्या वन टाइम प्रतिमहा 3 ते 4 कांड्या वाढवते. लक्षात घ्या, एका ऊसाच्या वाढवत नाही. मग चिकट टेप लावताना एका एकरामध्ये कमीत कमी 20 ते 25 चकडी काय लावायची? 4 कोपऱ्याला लावायची. कुठं लावायची? 4 कोपऱ्याला. परत काय म्हणणार, इथं जरा रान म्हणजे खता ढीग होता, ढीग, मग इथं उचलले, तिकडे रान वळले, तिकडे चालेल का? मग किती ठिकाणी लावायची चिकट टेप? 4 ते 5 ठिकाणी, बरोबर ना. आणि जे रान खराब आहे त्याला पहिलं वापरायचं चालू करायचं, जे रान काळ आहे त्याला वापरायचं नाही. बरं, तुमचं काय होईल? हे रान काळं, हे रान तांबडं, त्याला वापरू शकता. सांगायचं तात्पर्य एकच काय म्हणतो का, मला जर गाडवायचं असतं, मला जर फसवायचं असतं, तरी मी माझ्यावर 10-15 एम्प्लॉय आणले असते आणि तुम्हाला गणवून गेलो असतो. काय म्हणतोय मी, गंडवायला काय 2 मिनिटाचं काम आहे, बरोबर ना. माझं म्हणणं काय की माझं काम काय, तुम्हाला सांगणं. ऐकायचं का नाही ऐकायचं कोणाचं काम आहे? तुमचं. बरं, ऐकलं तर फायदा कोणाचा? तुमचा. नाही ऐकलं तर फायदा कोणाचा? कुणाचा ना तुमचा ना माझा, कुणाचा फायदा नाही. सांगण्याचं तात्पर्य की औषधं क्वालिटीचे आहेत, फक्त तुम्ही याच्यावर काय ठेवा, जसं तुम्ही तुमच्या सख्या बायकोवरती, मुलावरती, आईवरती, वडिलावरती काय ठेवता? विश्वास. तसं आमच्या माणसावरती काय ठेवा? विश्वास ठेवा साहेब. एकदा ठेवा. आणि तुम्ही किती दिवस सर? 1 महिना. किती महिना? 1 महिना. किती महिना? 1 महिना. सांगायचं तात्पर्य रूट मॅजिक आहे का? रूट मॅजिक त्याच्यामध्ये फक्त गुळाचं पाणी भरलेलं आहे. इकडे बघा, हे रूट मॅजिक आहे मुळीसाठी. कशासाठी? मुळीसाठी. आता मुळीसाठी आपण काही ना काय आपण टाकतो का नाही टाकतो? बरोबर, टाकतो. याचा एकरी खर्च आहे फक्त 220 रुपये. किती खर्च आहे? एकरी किती खर्च आहे? एका एकराचा 220 रुपये, ऊसाचा 220 रुपये, कपाशीचा 200 रुपये, डाळिंबाचा 220 रुपये. आणि पहिली गोष्ट, ह्याचा डेमो करून दाखवू का? मला काय म्हणायचं माहितीये का, तुम्ही ही जे नाही ह्यांचं बरोबर डोकं खाणार. कोणाचं? असं असतं का, तसं असतं का, ह्या असतं का, किती? आणि पहिली गोष्ट, 250 ग्राम सोडायचे. किती ग्राम सोडायचे? 250 ग्राम सोडायचे. 250 ग्रामची किंमत किती? 220 रुपये. ही तुमच्या कुठल्याही पिकाची मुळी कधीच फुमणीसाठी. आपण पहिला प्रयोग कुठला करायचा? फ्री मधला. कुठला? रिटर्न. त्याला पैसे लागत नाही. हा, फक्त त्याला कष्ट करावं लागेल, थोडाफार घाम गाळावा लागेल, ते पातेलं तापावं लागेल, चूल पेटवावी लागेल, बरोबर. ते नसेल तर आपल्याकडे बकासूर नावाचं प्रोडक्ट. कशाचं? बकासूर. ऊसाची लागण आपण जूनला केली, जुलैला गेली, जेव्हा कधी करताना तिथून पासून महिन्याच्या किंवा 1.5 महिन्याच्या किंवा 2 महिन्याच्या अंतराने 3 वेळा आपल्याला पाण्यातनं सोडायचं. कुठं सोडायचं? पाण्यातनं सोडायचं. ही सोडल्यापासून 15 दिवसाच्या पुढे हुमणी मारायला चालू होणार. किती दिवसाच्या पुढे? 15 दिवसाच्या पुढे. कारण आपल्याला काय सवय लागली, टाणायचं, सोडायचं की संध्याकाळी हुमणी मेली, पण संध्याकाळी हुमणी मरती, गांडूळ मरतो, जीवन मरतात आणि जमीन नापीक होते. हे आता तुम्ही खाल्लं, मी खाल्लं, काहीच होणार नाही. पण हुमणी मारायला किती दिवस लागणार? 15. हा, ह्याचे मी 3 डोस का दिले माहिती का? 3 डोस दिले की तुम्हाला वर्ष ते 1.5 वर्ष परत टेन्शन राहणार नाही. कारण ह्यात बॅक्टेरिया, ह्यात काय बॅक्टेरिया, एकदा बॅक्टेरिया तुमच्या जमिनीत गेल्या, वाढल्या की त्याचं काम काय? हुमणी दिसली की पोटात शिरायचं आणि तिला अटॅक आणायचा, पोटात शिरायचं आणि तिला अटॅक आणायचा. हा तुला हा उपाय आहे. कसा आहे? खर्चिक आहे. याचा एका डोसचा खर्च आहे 1330 रुपये. खर्च किती? 1330 रुपये. आज किती डोस करायच्यात? कमीत कमी 3 डोस करावे लागतील. 3 डोस करावे लागतील. त्याच्या आधी कुठला डोस करू शकता? रुईटीवाला, तो करू शकता. दुसरी गोष्ट, जे डाळिंब करतात ना, त्या डाळिंबाच्या पेपर सगळ्यात जास्त काय असतं? थ्रिप्स असतं. काय असतं? थ्रिप्स. मग थ्रिप्ससाठी आपण भरी महागड्या औषधं मारतो का नाही मारतो? मला एक सांगायचं की थ्रिप्स असा रोग आहे की आज औषध मारलं की 4थ्या दिवशी महागारी येणार आहे. काही करा, मग तो आता काय मारायचं ती मारा. त्याला फक्त आमचं हे औषध घ्या. 1 लिटरला रुईटीपासून आमचं औषध नाही तयार. मी काय सांगितलं? ह्याच्यामध्ये सिविड एक्स्ट्रॅक्ट आहे, ह्यात ह्युमिक आहे, पोटॅशियम ह्युमिक आहे, ह्याच्यामध्ये सिविड एक्स्ट्रॅक्ट आहे. समुद्र शेवाळ. सिविड म्हणजे काय? समुद्र शेवाळ. लक्षात आलं? आता समुद्र शेवाळ कुणी पिऊ शकतं, युरिया पिऊ शकत नाही. आणि ह्यात जर मी असतं ना अमिनो ऍसिड, फुल्विक ऍसिड, 6BHA, नायट्रोबेन्झिन, तर मी हात बी लावला
ती मला माहिती आहे, पिलं की कार्यक्रम माझा होणार म्हणजे होणार. म्हणजे सांगायचं प्रेग आहे की ह्याच्यामध्ये मी काय भरले स्पष्ट सांगतो. ह्याच्यामध्ये भरले सीड एक्स्ट्रॅक्ट, ह्याच्यामध्ये भरले मी गुळवेल्याच्या काड्याचा काढा असतो ना, ती काढा भरलेला आहे. माझं म्हणणं काय सर माहिती आहे का, आपण तुम्ही कोण आहे शेतकरी, मी बी कोण आहे शेतकरी. माझं म्हणणं काय, बटन बंद केलं माईक बंद झाला, बटन चालू केलं माईक काय झाला. आता इथून तिथं कसं अंतर केलं मला माहिती, माझा आवाज तुमच्यापर्यंत आलेला आहे. तसं ही सोडले की रिझल्ट येणार, ही सोडले की गांडूळ मारणार. आणि तुम्हाला कुठं चालला तर ह्या औषधात 1 किलो गांडूळ आणायचा, किती किलो आणायचा, आणि ह्यात फक्त महिनाभर भिजत ठेवायचा आणि टोपण उघडायचं. एकही गांडूळ मिळालेला नसणार. दूध का दूध, पाणी का पाणी. मला सांगायचा प्रे काय माहिती का, की तुम्ही फक्त आमच्या माणसावर काय ठेवा, ठेवणार का, नक्की ठेवा लागेल ना. बरं नाही ठेवला काही प्रॉब्लेम नाही, ठेवला तुम्ही करू शकता. माझं सांगण्याचा प्रे आहे, तुम्ही आमच्या माणसावरती विश्वास ठेवा. आमच्या माणसाला तुमच्या रानामध्ये काय द्या, संधी द्या. किती दिवस, 30 दिवस. 30 दिवसात तुम्हाला दूध का दूध. आता परत असं नाही म्हणायचं पाऊस कमी पडते, पाणी खाली गेले, ती माझा प्रॉब्लेम काय, कमी खर्चामध्ये उत्पन्न कसं वाढल, गांडूळ कसं वाढल, जीवाणू कसे वाढतील आणि जमीन कशी सुपीक होईल, याच्यावरती मी तुम्हाला डोकं लावणार म्हणजे लावणार आहे. त्यामुळं सांगण्याचा प्रयत्न मित्रांनो की प्रत्येक जण म्हणतो की शेतीत उत्पन्न वाढलं पाहिजे, पण त्यासाठी पहिली आपल्याला मानसिकता चेंज करायची आहे का. ओके, आता तुम्ही तुमच्या समोर काय ओपन केले, ओपन करा. नाही हाय नेट चालू नाही का, बरं तुमचं करावं सर. करा, डाउनलोड करा. आता बघा इकडे लक्ष द्या, शेतकरी मित्रांनो लक्ष द्या. आता ह्याच्यावर मी कॉम्पिटिशन जर दिले ह्या कॅन्डावरती, ते आलं का चेक करा. ह्याच्यावर मी दिले, ह्यात काय मी का टाकले, कधी तयार झाले, कसं काय सगळं आलं का फक्त मला सांगा. ह्याच्यावर लिहिलंय तीच. आता नवीन गव्हर्नमेंटचा नियम आलाय, बारकोड स्कॅन केल्यानंतर हे कुठं तयार झालं, कसं झालं, ह्यात काय टाकलं, ह्याचा बॅच नंबर काय, हे लगेच. म्हणजे याचा अर्थ आता कंपन्यांना शेतकऱ्याला फसवायला येत नाहीये. म्हणजे याचा अर्थ बघा, सरांकडले भारी पॉईंट मिळाला आपल्याला. सरांनी काय सांगितलं की आमचं सिस्टीम माळकरी आहे आणि आम्हाला माणूस कसा सापडलाय, याचा अर्थ आमच्या देवाचा वरद असतोय, माणूस चांगला दिलेला. तुमची ओळख करून द्या. माझं नाव विशाल भाऊसाहेब जिंजोडे. कुठं राहता, इथं डोजगावामध्ये. तुमचा मोबाईल नंबर द्या. 90 22 11 65 70. हे ऑफिसला असतात, कुठं असतात, हे जे ऑफिस आहे ना, हे सांगण्यात की तुम्ही या ऑफिसला 7:30 ते 1, 3:30 ते 7 असं कधी या. ह्या माणसाचा नंबर घ्या. दुसऱ्यात आपल्याकडे राहुल कराळे सर. राहुल कराळे 9604 12 7000. गाव कामत संघे, तालुका पाथर्डी. ओके, यांचं शिक्षण सांगा. माझं MSc ॲग्री. 1 एकर साडे ते चांगलं आहे. फुटवा झाला, फुटवा चांगला झाला. किती डोस केले, डोस किती गेले, एकच दिले. एकाच डोस मध्ये किती फुटवा निघालाय, 15-16 कप आले. एका डोस मध्ये 15-16 फुटवा निघालेले आहेत. आणि मी तुम्हाला 2 डोस करायला सांगितलं, किती सांगले, 2. बरं हे जैविक आहे का केमिकल आहे, जैविक जैविक आहे.